नमो भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला 10वा स्कंद. 10व्या स्कंदातील अध्याय 52. 52व्या अध्यायामध्ये आपण द्वारकागमन, बलरामांचा विवाह व श्रीकृष्णाकडे रुक्मिणीचा संदेश घेऊन ब्राह्मणाचे येणे हे पाहणार आहोत. श्री सुख म्हणतात, अशा प्रकारे श्रीकृष्णांनी इक्ष्वाकू नंदन मुचुकुंदावर कृपा केली. नंतर त्याने भगवंतांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि तो गुहेच्या बाहेर पडला. त्याने बाहेर येऊन पाहिले तर माणसे, पशु, वेली आणि झाडे पहिल्यापेक्षा पुष्कळच लहान आकाराची झाली आहेत. त्यावरून कलियुग आले असे जाणून तो उत्तर दिशेकडे निघून गेला. तो तपश्चर्या, श्रद्धा, धैर्य आणि अनासक्तीने युक्त असा होता. तसेच संशयापासून मुक्त होता. आपले चित्त श्रीकृष्णांचे ठाई ठेवून तो गंधमादन पर्वतावर गेला. नर नारायणांचे निवासस्थान असलेल्या बदरिकाश्रमात जाऊन अतिशय शांत चित्ताने ऊन, थंडी इत्यादी द्वंद्वे सहन करीत तो तपश्चर्येने भगवंताची आराधना करू लागला. इकडे भगवान पुन्हा मथुरापुरीला परतले. कालैवनाच्या सेनेने अजूनपर्यंत तिला वेढा दिलेला होताच. आता त्यांनी म्लेच्छांच्या सेनेचा संहार केला आणि त्याने सर्व धन ते द्वारकेला घेऊन गेले. जेव्हा श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार माणसावर आणि बैलावर लादून ते धन नेले जाऊ लागले, त्यावेळी मगधराज जरासंध पुन्हा 23 औक्षहिणी सेना घेऊन आला. परीक्षिता शत्रुसेनेचा प्रचंड वेग पाहून राम कृष्ण मनुष्यासारखे त्यांच्यासमोरून वेगाने पळू लागले. निर्भय असून सुद्धा जणू काही फार भ्यालू आहोत असे भासवीत ते दोघे सगळे धन तेथे सोडून पुष्कळ अंतरापर्यंत कमलदलाप्रमाणे कोमल पायांनीच पळू लागले. महाबली मगधराज ते पळून जात आहेत असे पाहून मोठ्याने हसू लागला आणि आपल्या रथदळाने वेगाने त्यांचा पाठलाग करू लागला. कारण ईश्वर स्वरूप त्यांचा प्रभाव व भाव त्याला ज्ञात नव्हता. पुष्कळ लांबपर्यंत पळण्यामुळे ते थकले आणि अतिशय उंच अशा प्रवर्षण पर्वतावर चढले. तेथे नेहमीच मेघ पाऊस पाडीत असतात. परीक्षिता लपून राहिलेल्या त्यांचा ठाव ठिकाणा समजला नाही. तेव्हा जरासंधाने इंधनाने भरलेल्या प्रवर्षण पर्वताला चारी बाजूंनी पेटवून दिले. तेव्हा दोन्ही भावांनी अतिशय वेगाने त्या 44 कोस उंच पर्वताच्या जळत्या कडाक्यावरून एकदम खाली जमिनीवर उडी टाकली. राजन जरासंधाला किंवा त्याच्या कोणत्याही सैनिकाला न सांगता ते दोघे यदुश्रेष्ठ तेथून निघून समुद्राने वेढलेल्या आपल्या द्वारकापुरीला परतले. जरासंधाला उगीचच वाटले की रामकृष्ण जळून गेले आणि मग तो आपली प्रचंड सेना माघारी फिरून मगध देशाकडे आला. हे मी तुला अगोदरच सांगितले आहे की अनर्थ देशाचा राजा श्रीमान रैवत याने आपल्या रेवती नावाच्या कन्येचा विवाह ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने बलरामांशी लावून दिला होता. परीक्षिता, भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा स्वयंवरासाठी आलेल्या शिशुपाल आणि त्याचे पक्षपाती असलेल्या शाल्व इत्यादी राजांना मोठ्या शौर्याने हरवून सगळ्यांच्या देखत गरुडाने अमृत हरण केले. त्याप्रमाणे विदर्भ देशाच्या राजकुमारी रुक्मिणीचे हरण केले आणि तिच्याशी विवाह केला. लक्ष्मीचा अवतार असलेली रुक्मिणी राजा भीष्मकाची कन्या होती. परीक्षिताने विचारले, मुनिवर्य, आम्ही ऐकले आहे की भगवान श्रीकृष्णांनी भीष्मक नंदिनी सुंदरी रुक्मिणी देवीशी राक्षस विधीने विवाह केला होता. आता मी हे सविस्तर ऐकू इच्छितो. परमतेजस्वी भगवान श्रीकृष्णांनी जरासंध, शाल्व इत्यादी राजांना जिंकून कोणत्या प्रकारे रुक्मिणीचे हरण केले? हे ब्रह्मर्षे, कोणता रसिक भक्त पवित्र, मधुर, पापनाशक व नित्य नवीन वाटणाऱ्या श्रीकृष्ण कथा ऐकून तृप्त होईल? श्री सुख म्हणतात, महाराज, भीष्मक विदर्भ देशाचा अधिपती होता. त्याला 5 पुत्र आणि एक सुंदर कन्या होती. थोरल्या पुत्राचे नाव रुक्मी होते आणि धाकट्याची नावे क्रमश रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मेश आणि रुक्माली अशी होती. सुशील रुक्मिणी यांची बहीण होती. रुक्मिणीने राजवाड्यात येणाऱ्या अतिथींच्या तोंडून भगवान श्रीकृष्णांचे सौंदर्य, पराक्रम, गुण आणि वैभवाबद्दल प्रशंसा ऐकली. तेव्हा तिने निश्चय केला की भगवान श्रीकृष्णच आपल्याला अनुरूप पती आहेत. श्रीकृष्णांनी सुद्धा बुद्धी, लक्षणे, उदारता, सौंदर्य, शील आणि इतरही गुणांमध्ये अद्वितीय अशीच रुक्मिणी आहे असे हे जाणून स्वतःला अनुरूप अशा तिच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला.
आपल्या बहिणीचा विवाह श्रीकृष्णाशीच व्हावा असेच रुक्मिणीच्या बांधवांना सुद्धा वाटत होते. परंतु रुक्मिणी श्रीकृष्णाचा द्वेष करीत असे. त्याने त्यांना विरोध करून शिशुपाल हाच आपल्या बहिणीसाठी योग्य वर ठरवला. सुंदरी रुक्मिणीला जेव्हा हे समजले तेव्हा ती अतिशय उदास झाली. विचारांती तिने एका विश्वासपत्रात ब्राह्मणांना श्रीकृष्णाकडे ताबडतोब पाठविले. जेव्हा तो ब्राह्मण द्वारकापुरीत पोहोचला तेव्हा द्वारपाल त्याला राजमहालात घेऊन गेले. तेथे त्याने आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत असे पाहिले. त्याला पाहताच ब्राह्मणांचे परमभक्त भगवान श्रीकृष्ण आपल्या आसनावरून खाली उतरले आणि त्याला आसनावर बसवून जसे देव भगवंताची पूजा करतात तशीच त्यांनी त्यांची पूजा केली. ब्राह्मणाचे भोजन व विश्रांती झाल्यावर संतांचे आश्रयस्थान असणारे भगवान त्याच्याजवळ गेले आणि आपल्या हातांनी त्याचे पाय चेपीत अत्यंत शांतपणे विचारू लागले. श्रीकृष्ण म्हणाले, हे थोर ब्राह्मणा, आपले चित्त नेहमी संतुष्ट असते ना? आपल्या पूर्वजांपासून चालत आलेले धर्माचे पालन करण्यात आपल्याला काही अडचण तर येत नाही ना? जे काही मिळेल त्यातच जर ब्राह्मण संतुष्ट राहिला आणि आपल्या धर्मापासून तो च्युत झाला नाही तर तो संतोषच त्याच्या सर्व कामना पूर्ण करतो. असंतुष्ट मनुष्य देवांचा राजा झाला तरी त्याला सुखासाठी एका लोकातून दुसऱ्या लोकात वारंवार भटकावे लागेल. परंतु संतुष्ट मनुष्य काहीही नसले तरी सर्व प्रकारच्या तापांपासून मुक्त होऊन सुखाने झोप घेऊ शकतो. सहजपणे प्राप्त झालेल्या वस्तूंमुळे जे संतुष्ट असतात त्यांचा स्वभाव संतासारखा असतो आणि जे सर्व प्राण्यांचे परमहितैषी असतात, जे अहंकाररहित व शांत असतात, त्या ब्राह्मणांना मी सदैव मस्तक लवून नमस्कार करतो. हे ब्राह्मण, राजाकडून आपल्याला सर्व प्रकारचे सुख मिळते ना? ज्याच्या राज्यामध्ये प्रजेचे चांगल्या तऱ्हेने पालन होते आणि तो आनंदाने राहतो, तो राजा मला प्रिय असतो. हे ब्राह्मण, आपण कोठून, कोणत्या हेतूने आणि कोणती इच्छा मनात धरून एवढा अवघड मार्ग आक्रमण करून येथे आला आहात? जर काही विशेष गुपित नसेल तर आम्हाला सांगा. आम्ही आपले कोणते काम करावे? लीलेनेच मनुष्यरूप धारण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा ब्राह्मणाला असे विचारले तेव्हा त्याने त्यांना रुक्मिणीच्या विवाहाविषयी सांगितले. त्याने भगवंतांना रुक्मिणीने दिलेले 7 श्लोकी पत्र दिले. नंतर श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून तो ते वाचू लागला. रुक्मिणीने म्हटले आहे, हे त्रिभुवन सुंदरा, ऐकणाऱ्याच्या कानामार्फत आपले गुण ज्याच्या हृदयात प्रवेश करून त्याचा त्रिविध ताप दूर करतात, तसेच जे आपले रूप डोळे असणाऱ्या जीवांच्या डोळ्यांना सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देते, असे आपले गुण सौंदर्य वर्णन ऐकून हे अच्युता संकोच सोडून माझ्या चित्ताने आपल्या ठिकाणी प्रवेश केला आहे. हे मुकुंदा, पुरुषोत्तमा, कुलशील, स्वभाव, सौंदर्य, विद्या, वय, द्रव्य अशा कोणत्याही बाबतीत अद्वितीय असलेल्या या सर्वांचे मन मोहिणाऱ्या आपल्याला कोणती कुलवती आणि धैर्यशील अशी श्रेष्ठ कन्या विवाहकाली पती म्हणून वरणार नाही. म्हणून हे प्रभो, मी आपल्याला पती म्हणून वरले आहे. मी माझे सर्वस्व आपल्याला अर्पण केले आहे. आपण येथे येऊन माझा पत्नी म्हणून स्वीकार करा. हे कमलनयना, आपल्यासारख्या वीराचा हा भाग सिंहाचा वाटा कोल्ह्याने न्यावा, तसा शिशुपालाने येऊन पळू नये. मी जर यापूर्वी जन्मजन्मांतरी पूर्त विहिरी, तलाव इत्यादी खोदणे, इष्ट यज्ञादी करणे, दान, नियम, व्रते करून, तसेच देव, ब्राह्मण आणि गुरु इत्यादींच्या पूजेने भगवान परमेश्वरांची पूर्णपणे आराधना केली असेल तर भगवान श्रीकृष्णांनी येऊन माझे पाणी ग्रहण करावे, शिशुपालादी इतरांनी नव्हे. हे अजिता, विवाहाच्या आदल्या दिवशी आपण आमच्या राजधानीमध्ये गुप्त रूपाने आणि नंतर सेनापतीसह शिशुपाल व जरासंधाची सेना बळाने उद्ध्वस्त करून टाका आणि आपल्या शौर्याचे मोल देऊन राक्षस विधीने माझे पाणी ग्रहण करा. आपण जर असा विचार करीत असाल की अंतपुरात असणाऱ्या माझ्याशी बंधूंना न मारता विवाह कसा करावा, तर मी आपणास एक उपाय सांगते. विवाहाच्या आदल्या दिवशी कुलदेवतेचे दर्शन करण्यासाठी एक मोठी मिरवणूक निघते. ती मधून नववधूला नगराबाहेरच्या
गिरिजा देवीच्या मंदिरात जावे लागते. हे कमलनयना, शंकरासारखे मोठे मोठे देवसुद्धा आत्मशुद्धीसाठी आपल्या चरणकमलांच्या धुळीने स्नान करू इच्छितात. मी जर आपला तो प्रसाद प्राप्त करू शकले नाही तर व्रते करून, शरीराला कृश करून प्राणत्याग करीन. मग आपल्या कृपेसाठी शेकडो जन्म का घ्यावे लागेनात? ब्राह्मण म्हणाला, हे यदुश्रेष्ठा, रुक्मिणीचा हा अत्यंत गुप्त असा संदेश मी आपल्याकडे आणला आहे. यासंबंधी जे काही करावयाचे असेल त्याबद्दल विचार करून ताबडतोब त्यानुसार करा. अध्याय 52 समाप्त.